नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे होळीच्या दिवशी मधु राघवला असं बोलते की त्या दिवशी जे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट होते ते सिंधूचे नसून अन्वीचे आहे. सिंधू नाही तर अन्वी प्रेग्नेंट आहे आणि सत्य सगळ्यांपासून सिंधू लपवून ठेवत आहे. अन्वीला वाचवण्यासाठी सिंधू आपल्या सगळ्यांबरोबर खोटं बोलत आहे असं सगळं काही आता मधु राघवला सांगते. तर इकडे सगळेजण होळी खेळत असतात. त्यावेळेस राघवने सिंधू आणि अन्वीबरोबर जे काही बोलणं केलेलं असतं ते बोलणं कोणीतरी रेकॉर्ड करून पूर्णपणे स्पीकरवर टाकलेलं असतं आणि माईकमध्ये ते बोलणं ऐकायला जातं. ते बोलणं असं असतं की राघव हा सिंधूला आणि अन्वीला विचारत असतो की त्या दिवशी ते प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट नक्की कोणाचे होते. त्यावेळेस अन्वी म्हणते ते रिपोर्ट माझे होते मामा. त्यानंतर राघव असं विचारतो की हु इज द फादर. त्यावेळेस अन्वी आयुष असं नाव घेते आणि त्या सगळ्यांनाच होळीच्या दिवशी रेकॉर्डिंग केलेलं ऐकायला जातं आणि सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. विशेष म्हणजे रुक्मिणीला फारच जास्त राग येतो. ती अन्वीच्या जवळ जाते आणि अन्वीच्या कानाखाली मारते. त्यानंतर ती सिंधूच्या सुद्धा कानाखाली मारताना आपल्याला पाहायला मिळते. आता सिंधूच्या कानाखाली मारल्यानंतर सिंधू कशा प्रकारे रुक्मिणीबरोबर रिॲक्ट होणार, त्याचबरोबर आता आयुषचा शोध राघव कशा प्रकारे घेणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.